नमस्ते. खंडू गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे. आज मी 2-3 फळांची झाडं दाखवणार आहोत. या पहिला झाड बघा, पेरूचं आहे. तर तळापासून ते शेंड्यापर्यंत पेरू आलेले आहेत. भरपूर पेरू आहेत. एक 2-3 महिन्यात चांगलं पेरू होतील. हे देखा, चांगलं कलमी आहे. त्याच्यानंतर इकडं काजूचं झाड आहे. काजूचे झाड आहे पहा, इथं काजूचं झाड आहे. त्याच्या पुढे त्या स्टार फ्रूट आहे. स्टार फ्रूट नंतर आता त्याचे तिकडं केळी दाखवतो. लय जुना झाड आहे केळीचा. इथं नारळाचं झाड आहे पहा, या वर्षी लावलंय नारळ. 1-1.5 वर्ष झालं असेल. आणि इथं एक हे पहा, 1 2 3 4 5 केळीची खोंड आहेत पहा. ह्या दरवर्षी 1-2 खोंड आल्यात. ह्या असा पहा नंगर आहे, इतका मोठा नंगर आहे पहा. अतिशय याला कुठल्या प्रकारचं खत आम्ही घालतो नाही, रासायनिक खत नाही. ह्या फक्त सांडपाणीवरती आलेला आहे. आणि ह्या माझे बहिणीनं लावला आहे. जवळजवळ 7 वर्ष झाला. तर 7 वर्ष झाला पहा. इकडे एक मठ केळीचा नांगर आहे पहा. 1 2 3 4 5 घड आहे डबल त्याचं. हे 5 घड आहेत पहा. 15-20 दिवसांना ते चांगलं होतील. अजून 5-10 दिवसांना त्याला कापून आम्ही मग त्या पिकात घालणार आहोत. अशा प्रकारे दरवर्षी कोंब फुटतं खाली. या केळीचं झाड जर फणी काढली का आम्ही तळातून कट करतो. तळातून कट केलं की मग बाजूला काही वाढलेले आहेत कोंब, तेच आम्ही कोंब परत वाढवतो. हे पहा, इथं दिसतं कोंब. 1 2 3, मध्ये एक 4 आहे, 4 आहेत. हे कोंब परत 4-5 महिने नाही लागतं, मोठालं होतं. आणि परत अशा प्रकारे त्यांना केळी येते. हे माझे बहिणीचे नातू आहे पहा, हा वरद. आणि ती तेजल. त्या काल तोडला तू नाही तोडत. ते स्टार फ्रूट आहे पहा. इकडे दे माझं, दे दाखवतो ना. इकडे दे ना, दाखवतो त्यांना. हे पहा, ते मोर स्टार फ्रूट दाखवलाय ना, ते स्टार फ्रूटचा या फळ आहे. हे तेजलला तोडलाय आणि तोडाय नको होता. अशा प्रकारे स्टार फ्रूट येतं. आणि ही अशी केळी आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे केळी लावा. दरवर्षी कोंब फुटू द्या आणि भरपूर केळी खा. यूट्यूब चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.